स्टार्ट परिच्छेद एप्रिल 1997चा शिक्षण संक्रमण मासिकाचा हा अंक वाचकांच्या हाती देताना मला आनंद होत आहे. या अंकातील साहित्य वाचकांना मनोरंजनाबरोबरच मार्गदर्शक स्वरूपाचे होईल अशी आशा आहे. आलेली संधी पकडून त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच प्राप्त होऊ शकते, पण बऱ्याच जणांना अनेक क्षेत्रात अपयश येते. याचे खरे कारण म्हणजे व्यक्ती आलेल्या संधी पकडत नाहीत. त्यांच्यामध्ये जोखीम घेऊन काम करण्याची इच्छाच नसते. जर जोखीम घेतलीच नाही तर यशही मिळत नाही. यासाठी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश फार दूर राहत नाही. श्री बारी यांनी त्यांच्या जोखीम म्हणजेच यश या लेखात यश प्राप्त करण्यासाठी कशाकशाची आवश्यकता असते याचे विवेचन केले आहे. प्रभावी व्यक्तिमत्व हे जीवनाच्या यशस्वीतेचे गमक आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाला शिष्टाचाराची जोड असणे आवश्यक आहे. परिच्छेद समाजात, नोकरीच्या ठिकाणी, समारंभात आपले वागणे शिष्टाचाराला धरून असायला हवे. असभ्य, असंस्कृतपणे वागल्यास, बोलल्यास व्यक्तिमत्व कितीही प्रभावी असले तरी लोकांच्या तिरस्कारासच ते पात्र ठरते. व्यक्तिमत्व विकासाचे हे महत्त्व सौ सुनीता तांडे यांनी त्यांच्या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास या लेखात सविस्तरपणे विशद केले आहे. विज्ञानातील एखाद्या साध्या प्रयोगातूनही विद्यार्थ्यांच्या प्रतिभेच्या विविध अंगांचा विकास कसा साध्य होऊ शकतो याचे विवेचन सौ अनिता यांनी त्यांच्या विज्ञान प्रयोग शिकवण्यातील आनंद या लेखात केले आहे. अशा प्रयोगातून विद्यार्थ्यांना आनंद तर मिळतोच, पण अध्यापकाला सुद्धा शिकवण्याचा आनंद मिळू शकतो. हल्ली अध्यापक इतके साचेबंद होऊ लागले आहे की दरवर्षी 5वी पासून 10वी पर्यंत जूनमध्ये बहुसंख्य शिक्षकांना पाऊस हाच विषय निबंध लेखनाला कसा काय सुचतो. परिच्छेद कधी पावसाळ्यातील एक दिवस तर कधी एरे एरे पावसा. फारच झाले तर नको हा पाऊस. नवे नवे उन्मेष, प्रतिभेचे अंकुर, प्रज्ञेचे आविष्कार या साचेबंदपणातून कसे काय निर्माण होणार. सर्जनाचे काम, कल्पनाशक्ती विकसित करण्याचे काम तर भाषेच्या शिक्षकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. त्यांनी लिहिते करू या लेखात ताडे यांनी या संबंधात सविस्तरपणे मार्गदर्शन केले आहे. उपग्रह प्रक्षेपकांचे तंत्र या लेखात अशा प्रकारचा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना हेतुपूर्वक अनुभव देता आले. या विविध उपक्रमांमधून परस्परांविषयीचे प्रेम, परस्परांविषयीचा विश्वास वाढीला लावण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली. सामूहिक उपक्रमातून चांगली समूह मने तयार झाली. यातूनच एकात्म भावना वाढीस लागली. श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. घर, शाळा, शालेय परिसर व सामाजिक परिसर या विविध ठिकाणांमधून विद्यार्थी अनुभव संपादित असतो. स्टॉप.